नमस्कार. खरं तर करमाळा तालुका म्हटलं, की करमाळा तालुक्याला एक ऐतिहासिक अशी भूमी, हेच श्री कमलाभवानीचं मंदिर आणि राजे रावरांबा यांचं भुईकोट किल्ला, अशा प्रकारचा एक इतिहास, सातविहीर जी कमलाभवानी मंदिराच्या शेजारीच आहे. त्याच धर्तीवर जुनं रेस्ट हाऊस आहे. त्या ठिकाणी एक मोठी सातविहीर, अशी जी काही काळाच्या ओघामध्ये लुप्त झालेली ही जी ठिकाणं आहेत, ही ठिकाणं खरं तर बघण्यासारखी आहेत. आणि ह्या ठिकाणांना कुठेतरी उजाळा जर मिळाला तर करमाळा शहराच्या ह्या इतिहासामध्ये खूप मोठी भर पडणार आहे. आणि ही ठिकाणं लुप्त व्हायला लागली आहेत. परंतु मला वाटतं की ही ठिकाणं लुप्त होत असताना सुद्धा करमाळा तालुका आणि शहराचं आणि करमाळा भूमिपुत्रांचं, करमाळ्याचं नाव हे जिवंत ठेवण्याचं एक काम करत असलेले विविध क्षेत्रातली मान्यवर आज सुद्धा करमाळा तालुक्यामध्ये एक प्रामुख्याने त्यांची भूमिका बजावत आहेत. यामध्ये जर प्रामुख्याने नावं घ्यायची म्हटलं, सिनेसृष्टीतली जर नावं घ्यायची म्हटलं तर करमाळ्याचे भूमिपुत्र, ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये ओळखलं जातं, ते म्हणजेच नागराज मंजुळे. त्याच खालोखाल जर आपण दुसरा विचार जर केला तर या ठिकाणी आता एक ही इथं तुम्ही बघता हे मिलिंद शिंदे आहे, परंतु मंगेश महादेव बदर हे नाव एक करमाळा तालुक्याला एक नवी ओळख निर्माण करून देत आहे. त्यांचा याच्या आधी एक नादर चित्रपट आला, ज्यानं एक करमाळा तालुक्याचं एक चांगल्या प्रकारे नाव गाजवलं आणि पुरस्कारही प्राप्त केला. तेच मंगेश महादेव बदर ते आज आपल्यासोबत चर्चेसाठी आहेत. ते म्हणजेच दिग्दर्शक मंगेश बदर. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. खरं तर प्रेक्षकांनो, मंगेश बदर यांचा चित्रपट येत्या 23 जुलैला त्यांचा चित्रपटाचा प्रीमियर शो हा करमाळा शहरामध्ये आयोजित केलेला आहे. तर 24 जुलैला हा चित्रपट म्हणजेच मदार हा चित्रपट करमाळा तालुक्यातील आणि इतर सर्वांसाठी करमाळा तालुक्यामध्ये येऊन पाहण्यासाठी हा इथं प्रदर्शित होणार आहे. त्याच अनुषंगाने आज बदर साहेब आपल्यासोबत आहेत. खरं तर हा बदर साहेब, तुम्ही चित्रपट काढलेला आहे, ह्या चित्रपटाची नेमकी कल्पना आपल्या डोक्यात कशी आली, किंवा चित्रपट हा मदार चित्रपट नेमकं हाच मदार म्हटलं तर एक अवलंबून असणारा व्यक्ती, आपण म्हणतो एखाद्या मदार तुझी कुणाचे तर मदार आहे, तर मग हा चित्रपट काढण्याची कल्पना कशी आली? कल्पना म्हणजे मी पहिल्यांदा चित्रपट निर्मितीचं शिक्षण घेतलं. आणि माझं फिक्स होतं की चित्रपट क्षेत्रामध्येच काहीतरी करायचं, करिअर करायचं आपलं. मग ज्यावेळेस शिक्षण पूर्ण झाल्यावर वेगवेगळ्या सिरियलला मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलं. जे मल्हार सिरियल होती, त्यानंतर मिलिंद शिंदे सरांसोबत रे रायाला त्यांना असिस्टंट म्हणून काम केलं. मी करत असताना माझं टार्गेट होतं की फिल्मच करायची, आपल्याला चित्रपटच करायचा. मग त्यासाठी मी लिखाण करत होतो. मग मी लिखाण केल्यानंतर मग 1-2 स्क्रिप्ट लिहिल्या. त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की त्या स्क्रिप्ट आपण आता सध्या करू शकत नाही. त्याचं कारण असं होतं की आर्थिक बजेट, आणि त्या बजेटमध्ये ते बसत नव्हतं. मग आपल्याकडे किती बजेट आहे ना, आपण त्या बजेटची फिल्म कशी करायला पाहिजे, त्यासाठी मी बरेच दिवस विचार केल्यानंतर मला असं जाणवलं की खर्च कमी करणाऱ्या गोष्टी आपण पहिल्यांदा करूया. म्हणून मग मी एक दुष्काळातली, कारण त्यावेळेस आपल्याकडे म्हणजे अजून बी आहेच, दुष्काळ होता भरपूर. मग दुष्काळावरती काय कथा तयार करून फिल्म करता येते का, या गोष्टीच्या मागं लागलो. आणि मग मी तसं लिहित गेल्यानंतर ही मदार तयार झाली. आणि मग ठरवलं की आता ही पूर्ण कम्प्लीट करायची.
आणि ही भौगोलिक परिस्थिती इथली असल्यामुळं इथले पात्र असल्यामुळं मला गावाकडली लोक घेऊन फिल्म करायला सोपं गेलं. जर बाहेरून लोक आणून फिल्म करायचे असते तर त्याला बजेट जास्त गेलं. त्यामुळे मी इथल्याच लोकांना घेऊन आपल्याच मातीतली आपल्याच माणसाला घेऊन मी मदार फिल्म बनवली आणि ती आता तुम्ही म्हणला तसं 24 पासून करमाळा तालुक्यातील लोकांसाठी आपण प्रदर्शित करत आहोत. खर तर मदार हे नाव जे आहे, जसं मी आधी सुद्धा सांगितलं की एकमेकावर अवलंबून असणारा व्यक्ती. आपण म्हणतो की तुझी मदार कोणावर आहे का, तसं मग ह्या चित्रपटाचं नाव हे मदार तुम्ही ठेवलेलं आहे, पण ह्याच्यात नेमकं काय असं एकमेकावर अवलंबून असलेलं काय असं काय आहे का चित्रपटाचं कथानक? आता हो, एकमेकावर अवलंबून असणार एक कथानक खरं तर तुम्हाला सांगून तुमची पिक्चर बघण्याची मजा जाईल. पण उत्सुकता वाढवणारं आपल्या असं काय त्यामध्ये? गावाकडील शेतकऱ्यांची किंवा लोकांची ज्या गोष्टीवरची मदार आहे बरं. त्या गोष्टीवर हा चित्रपट आहे. म्हणजे दरवर्षी लोकांना म्हणजे सगळ्या आपण साधी गोष्ट म्हटलं तर आपल्याला शेतकऱ्याची मदार कशावर आहे? पावसावर आहे. पावसावर आहे. हा, बरं. आणि पावसावरच पिक्चर आहे. बरं. पाऊस हा दुष्काळातील लोकांचं जीवन आणि त्याचा किती जवळचा संबंध आहे किंवा त्याशिवाय त्यांचं जीवन कसं विस्कटलं जातं ही सगळी सांगणारी गोष्ट आहे. आणि गोष्ट इंटरेस्टिंग आहे. म्हणजे नुसती तुम्हाला दुष्काळ बघायला भेटेल, पण त्याबरोबर ह्या दोघांची सुंदर लव्ह स्टोरी बघायला भेटेल. मग त्या दुष्काळातनं सुद्धा ते फुलणार आहे. म्हणजे एक असं आहे की दुष्काळ असो किंवा हिरवळ असो किंवा पूर्ण बर्फाळ प्रदेश असो, प्रेम हे माणसाचं कुठे गेलेलं नाही. प्रेम दरवेळेस कुठल्याही परिस्थितीत प्रेम सुंदरच असतं. बरोबर. आणि दुष्काळातलं प्रेम तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे आणि ते तुम्ही बघितलं तर मला वाटतं की तुम्हाला नक्की आवडेल. आता ह्या चित्रपटाच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार करायचा म्हटलं तर ह्यामध्ये जे आता नायक असतील किंवा नायिका आहे, तर हे आणि बऱ्यापैकी असंही कळतं की चित्रपटामध्ये जे काय दुसरे जे ऍक्टर आहेत, सहाय्यक कलाकार, ते सुद्धा करमाळा तालुक्यातील बहुतांशी करमाळा तालुक्यातीलच आहेत. म्हणजे बहुतांशी म्हणण्यापेक्षा 100% कलाकार आणि हे करमाळा तालुक्यात बरोबर टेक्निकल सपोर्ट करणारी टीम म्हणजे ते नगरचे आहेत. म्हणजे जे की मी ज्या ठिकाणी शिक्षण घेतलं फिल्म मेकिंगचं ते माझे मित्र आहेत. बरं. आणि बाकीचे सगळे करमाळा तालुक्यातले आहेत. आता विषय काय होतो की मिलिंद सरांचा, मग आम्ही मिलिंद सरांना घेण्याचं कारण किंवा ते ह्यात असण्याचं कारण असेल की मी त्यांच्यासोबत बरेच दिवस होतो. एक फिल्म आम्ही त्यांच्यासोबत केली आणि दुसरी करत असताना आमच्या चर्चेनंतर ते मला म्हणले की तुम्हाला पैसे देऊ नको, माझी काही इच्छा नाही, तू पिक्चर कर. त्यामुळं खरं तर ते ह्यात आहेत. नंतर ह्याच्या जागेवरती मी मोहिते सरांना घेणार होतो. मग करमाळा तालुक्यातले की जे माझ्या शब्दावरती माझ्यावर प्रेम करणारी माणसं ते 1 रुपयाचं मानधन न मागता माझ्यासाठी येतील. आणि मिलिंद सर बी आले आणि त्यामुळे पिक्चरचा दर्जा उंचावला अजूनच. आणि दुसरी गोष्ट की सगळी लोकांनी मला सपोर्ट केली. माझ्या घरच्यांनी केलंय, माझ्या गावातल्यांनी केलंय, माझ्या मित्रांनी केलंय, सगळ्या लोकांनी करतात आणि अजून बी ते सपोर्ट चालूच आहे. आता मदार चित्रपट आपण ह्याला नाव आपण चांगल्या प्रकारचं नाव दिलेलं आहे, परंतु त्याच्या आधी नादर आहे, तुमचं बदर आहे. नाही म्हणजे काय नावातनं म्हणजे असं तुमचं बदर या नावावरनं द आणि र त्यात जोडण्यात येते का? आता पुढचा कुठला आदर असणार आहे, कसं काय चित्रपट कसं काय? तसं काय माहितीये का, तसं मी काय ठरवलेलं नव्हतं किंवा नाही बी, म्हणजे अजून पुढे बी मी तसं काय ठरवलं नाही. एकतर मदार पिक्चरचं नाव वेगळं होतं, परत ते बऱ्याच मंथनानंतर हे मदार आलंय की एक माझा थॉट असा आहे की चित्रपटाला सार सांगणारं नाव पाहिजे. म्हणजे तुम्ही पिक्चर बघितलं तर नाव एकीकडे आणि पिक्चर एकीकडे असं नको व्हायला. मग त्यासाठी काय केलं की मी म्हणजे माझ्या पिक्चरला तसेच ठरवून नाव देतो की जे तुम्ही बघितलं की त्याला नाव ते परफेक्ट बसतंय असं वाटायला पाहिजे. त्यासाठी मी हे केलेलं आहे मदारचं. आणि नादरची एक गोष्ट अशी की ते बी तुम्ही शॉर्ट फिल्म आहे,
ते तुम्ही बघितल्यावर त्याला बी तुम्हाला कळेल की त्याला बी ते नाव योग्यच आहे. म्हणजे नाव एक दोन गोष्टीसाठी मी मला नाव ठेवतो मी, दोन गोष्टी बघून. एक तर त्या कथेला सूट होणार पाहिजे, आणि दुसरी गोष्ट की तुम्ही उच्चारताना किंवा ते नाव घेताना थोडं दमदार वाटायला पाहिजे. बरोबर. म्हणजे काहीतरी असं काहीतरी कुठे बी सहज ऐकले असं नाही वाटायला पाहिजे. आता चित्रपट म्हटलं की आता सध्याच्या चित्रपट सृष्टीच्या सिनेसृष्टीच्या दृष्टिकोनातनं आणि चित्रपटांमध्ये एक प्रामुख्याने गोष्ट आढळते आणि कुठेतरी रंगतदारपणा आणण्यासाठी किंवा एक भव्य रूप आणण्यासाठी व्हीएफएक्स त्याचा एक वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. तसं आपल्या चित्रपटामध्ये असा व्हीएफएक्सचा काय वापर? आता मी व्हीएफएक्स खरं तर ह्यात रंगतदार आणण्यासाठी केलेलं नाही. बरं. व्हीएफएक्सचा वापर आहे थोडा, पण ती कथेची गरज होती. म्हणजे ते त्याशिवाय कथा पूर्ण होत नव्हती. त्यासाठी थोडासा वापर केलेला व्हीएफएक्स. ते तुम्ही आता मी सांगण्यापेक्षा तुम्ही बघितल्यावर तुम्हाला अजून ते अंगावर येणार दिसेल किंवा असं इंटरेस्टिंग दिसेल. ते तुम्हाला असं कुठेतरी तुमच्या मनाला असं थोडंसं हेलकावे देणारं ठरेल. ह्या जसं मदार ह्या चित्रपटाच्या अनुषंगाने विचार आपण जर केला तर करमाळा शहरामध्ये हा चित्रपट येत्या 23ला प्रीमियर आहे आणि 24ला तो रिलीज होणार आहे. तर चित्रपटाच्या प्रीमियर शो साठी काय प्रमुख व्यक्ती? करमाळ्यातील बरेचसे मान्यवर, सगळ्या क्षेत्रातील लोक, त्यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. ते येणार आहेत आणि ते तुम्हाला उद्या प्रीमियरला दिसतीलच. त्यावेळेस तुम्ही बी असणारच आहे. सिनेसृष्टीतली काय? सिनेसृष्टीतली पण आहेत, ते पण आहेत. ते आपण त्या दिवशी बघूया. आम्ही बऱ्याच लोकांना आमंत्रण दिलंय. त्यातले काही लोकांचं कसं होतंय की शूट असल्यामुळे ते बिझी असल्यामुळे वेळ काढून येतो म्हणते, आणि आले तर ठीक आहे, नाही आले तर मग ते आम्ही सांगायचे एक नाव ते यायचेच नाही, असं नको व्हायला. त्यामुळे हे सर मिलिंद सर नक्की येणार आहेत. मिलिंद सर नक्की येणार आहेत. प्रमुख आकर्षण असणार आहेत. हा, मिलिंद सर असणार आहेत, ते हिरो हिरोईन असणार आहेत, पण आपल्या पिक्चरची टीम असणार आहे 100%. आता ह्या चित्रपटाच्या दृष्टिकोनात जर आपण विचार केला की करमाळा शहरामध्ये हा चित्रपट रिलीज होतोय, परंतु जर करमाळा तालुक्याच्या बाहेरच्या नागरिकांना हा चित्रपट पाहायचा असेल त्यांच्या चित्रपटगृहामध्ये, तर कसं काय त्याविषयी? आता करमाळ्यातल्या सक्सेस वरच आहे, लोकांचा किती रिस्पॉन्स भेटतोय, लोक माउथ पब्लिसिटी करून ते किती लोकांपर्यंत पोहोचवते, त्यावर आम्ही पुढचं पाऊल ठरवणार आहे की मग पुढं कसं करायचं. लोकांपर्यंत करमाळा तर झालं, मग आता आपल्याला टिंबुर्णीत दाखवता येतोय का किंवा अकलूज मध्ये दाखवता येतोय का, तर असं काही करून आम्ही तो प्लॅन करू. सध्या चित्रपट फक्त करमाळा शहरातच रिलीज होणार आहे? हो, करमाळा शहरात. बरं, इतर ठिकाण म्हणजे आता काही इतर प्लॅटफॉर्मवर कसं काय चित्रपट रिलीज करण्याचं काय सध्या प्रयत्न चालू आहेत OTT साठी वगैरे, पण ते अजून सांगू शकत नाही कुठल्या OTTशी आमचं डील होईल आणि तिथं येईल. त्याची अपडेट जशी येईल तशी देत राहील. म्हणजे माझ्या इन्स्टावरती किंवा फेसबुकला असतील. कुठं असं स्पेशल शो जर असेल, आता सोलापूरला स्पेशल शो झालता, तर स्क्रीनिंग झालते, तर तिथं मी तशी पोस्ट टाकतो की फेसबुकला, इन्स्टाला, तिथली लोक येऊन बघतात ते. आता अजून शिवधारी कॉलेजला सोलापूरच्या तिथे एक तिथल्या विद्यार्थ्यांसाठी शो असणार आहे. त्याची डेट तर आमचं फिक्स नाही, तर माझं एक ह्या शेड्यूलमुळे थोडं पुढं जाईल, पण त्याचं मी पोस्ट फेसबुकला, इन्स्टाला टाकत असतो की आता इथं स्क्रीनिंग आहे, तर तिथली लोक येऊन ते बघू शकतात. त्या ठिकाणी त्यांना ते त्याचा आस्वाद घेतात. आस्वाद म्हणजे बघण्याचं आनंद. नगरला झालता, म्हणजे नगरला प्रतिबिंब फेस्टिवल होतं, त्या ठिकाणी झालं. मग त्यावेळेस मी टाकलं तर तिथली नगरची लोक ते फुल म्हणजे हाऊसफुल झालं. आता चित्रपटाच्या दृष्टिकोनातनं नादर असेल किंवा या ठिकाणी मदारा असेल, हे चित्रपट आपण कुठेतरी चांगल्या प्रतीचे हे चित्रपट तयार करत असताना त्यांना पुरस्कार देखील चांगल्या प्रकारचे सुरुवातीच्या शॉर्ट फिल्मला सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे. आताच्या ह्या मदार चित्रपटात सुद्धा चांगल्या प्रकारचं नाव आणि पुरस्कारासाठी त्याचंही झालंय. कुठले पुरस्कार जाहीर झाले आहेत किंवा कशा प्रकारचं चित्रपटाचं इतर देशांमध्ये कौतुक केले गेलेलं आहे? आता आपल्या मदारला पुणे फेस्टिवल मध्ये 5 पुरस्कार होते, आणि यात वरती लिहिल्यापासून महाराष्ट्र शासनाचा
सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय संत तुकाराम पुरस्कार आहे. आणि बेस्ट डिरेक्टर, बेस्ट सिनेमॅटोग्राफर, बेस्ट ऍक्टर, ऍक्ट्रेस असे आपल्याला एकूण 5 पुरस्कार आहेत. आणि महाराष्ट्र शासनाकडून आपली कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये बाजार विभागासाठी निवड झाली. तरी आणि असे इतर फेस्टिवलचे बरेच आहेत, पण हे जरा जास्त नावाजलेले किंवा जास्त महत्वाचे. आता आता पुढील चित्रपटासाठी किंवा आता आम्ही दुसरा एक चित्रपट केलाय. बरं. त्याचं शूटिंग कम्प्लीट झालेलं आहे, फक्त थोडं पॅचवर्क बाकी आहे. आणि त्यामध्ये काय प्रमुख असे काय आता जसं त्यामध्ये मिलिंद शिंदे सर असा या चित्रपटामध्ये आहेत, तसं त्यामध्ये काय नाही, त्यामध्ये असं प्रमुख कोणी नाही, अशी नवीनच आहे सगळी लोक. आणि गोष्ट वेगळी आहे, चांगली असे इंटरेस्टिंग आहे. नाव कसं ह्यासारखंच असणार आहे? नाव त्याचं आम्ही फायनल केलेलं आहे, यासारखंच नाही पण त्यात द नक्की आहे. त्यामध्ये र पण आहे का? र नाही, पण द चा डबल हे आहे आणि र नाही त्याच्यामध्ये. पण हे आम्ही निखिल तांदगुडे आपले करमाळचे शिवसेने जे आहेत ते सहनिर्माते आहेत. त्यांनी ऍक्टिंग बी केलेली आहे छानशी. तर ते लवकर आमचं दिवाळीनंतर आम्ही फेस्टिवल मध्ये घेऊन येतोय त्याला. मग असं ही द जे आहे हे तुमच्यासाठी लकी आहे हा समजायचंय का? आता ते तसं नाही, पण ते कारण की द हे तुम्ही मध्येच ठेवताय, ते आता त्या आधीचा जे आगामी चित्रपट आहे त्यामध्ये द नेमकं कुठं आहे? शेवटला आहे का मध्ये? नाही, ते शेवटला, मध्ये, सुरुवातीला, लास्टला सगळीकडेच द भरपूर आहे त्यात. दादर ते तुम्ही कमेंट मध्ये सांगतील तुम्हाला. बरं. कमेंट मध्ये लोक सांगतील की काय आहे नक्की ते. चित्रपटाचं त्याचं कुठं शूटिंग झालं? त्याचं बी आपलं गोटीत झालंय. गोटी, म्हणजे आगामी चित्रपटाचं करमाळा, केम ह्या साईडला झालेलं आहे. हा जो मदार चित्रपट आहे, हा चित्रपटाची शूटिंग कधीपासून, चित्रीकरण कधीपासून सुरू होतं? आमचे 2019 ला शूट केलं, 19-20 ला पण काही केलं, 21 ला बी थोडं केलं. असं 2-3 वर्ष आम्ही जसं पैसे येतील, जसं टेक्निकल गोष्टी समजतील, काय चुका दुरुस्त करत करत आम्हाला 2-3 वर्ष लागली त्याला पिक्चरला. आता खरं तर आपण ह्या सिनेसृष्टीचा जर विचार केला तर याच्यामध्ये रोज नवीन डायरेक्टर येतात, निर्माते येतात, चित्रपट घेऊन येत आहेत आणि चित्रपटांचा नवीन अशा कहाण्यांचा असा खजिना भरून पडलेला असतो. त्याच्यामध्ये आपली ही कहाणी कुठेतरी एक वेगळी, दमदार आणि कुठेतरी पुरस्काराला आणि एक नाविन्यपूर्ण आपण ही ते धाटणी करताय. नेमकं खरंच असं कधी वाटलं होतं का की बाबा ह्या सर्वच ह्या निर्मात्यांमध्ये आपण एक वेगळेपणा दाखवू? आता काय माहिती का, ते जे फिल्म मेकिंग शिकत असताना किंवा चित्रपट बघत असताना ते लहानपणापासूनच आपल्याला वाटायचं की आपण असं काहीतरी बनवायला पाहिजे, आपण असं काहीतरी बनवायला पाहिजे. जसं जसं मोठं होत जातो तसे थोडे विचारामध्ये बदल होत जातात आणि काहीतरी वेगळं होतं. मग आता मी जास्त इराण, इराक त्या साईडचे सिनेमे बघून किंवा काहीतरी गोष्ट आपल्याला सांगायची, मग ती आपल्या जवळची असायला पाहिजे असं सांगून मी चित्रपट बनवला. ते आवड भेटतंय न भेटतंय, कधी वाटायचं भेटेल, कधी वाटायचं नाही भेटेल, असं दोन मध्ये असतं. कधी वाटतं याला आपण नॅशनल बी घेऊ शकतो, ऑस्करला बी जाऊ शकतो, परत कधी वाटतं काय खरं आहे आपल्याला भेटू नाही शकत. अशा मनाचं काय सांगू शकत नाही, काय बी येतं मनात. म्हणजे कधी वाटतं भेटन, कधी नाही भेटन असं वाटतंय आता. परंतु तुम्हाला एक करमाळा तालुक्यामध्ये एक चित्रपटांच्या अनुषंगाने हे वातावरण कसं, म्हणजे तुम्हाला ते जुळवून घेता यायला लागले असं म्हणायचं का? कारण की चित्रपट म्हटलं की मोठे सेट आले, त्यामध्ये लाखो करोडो रुपयांचा चुराडा येतो, खर्च होतो. परंतु तुम्हाला हे सर्व आयतं करमाळ्यामध्ये हे सगळं नैसर्गिकरित्या मिळून जातंय. आता कसं असतं की आयतं म्हणण्यापेक्षा ना प्रत्येक नैसर्गिक आणि कसं आहे माहिती का, प्रत्येक भागात गोष्टी असतात, ते फक्त कॅप्चर करता पाहिजे. ते आपण कॅप्चर करून ते कॅमेऱ्यात कैद करायला पाहिजे. बरोबर. आणि ते कैद केल्यानंतर लोकांना दाखवले की तो पिक्चर झाला. आता प्रत्येक लोकांच्या आयुष्यात पिक्चर घडत असतो.
डेली घडतो, काहीचा महिन्यात घडत असेल, काहीला वर्ष लागत असेल, पण आयुष्यात ड्रामा आला, संघर्ष आला की पिक्चर आला, त्यातून काय रिझल्ट आला की पिक्चर आला. फक्त मग त्यात गोष्टी काय की तुम्हाला काय दाखवायचंय. मला तर लयच गोष्ट म्हणजे अशी की तुमच्याकडे बजेट किती आहे आणि तुम्हाला त्यातून दाखवायचंय काय. मग त्यावर हे गणित जुळवावं लागतं की आपल्याकडे एवढं बजेट आहे, मग एवढी स्टोरी सांगा. आता मी बाकीच्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत, त्यांचे बजेट जास्त आहेत. बरोबर. मग तेवढं बजेट लावणारी लोक भेटली की आपण तो सिनेमा बी करणार. अशा गोष्टी आहेत. म्हणजे आता आपण सांगितलं की ते त्याच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग कम्प्लीट होत आलेलं आहे. साधारणतः नवीन वर्षामध्ये पाहायला मिळेल. हा, दिवाळीनंतर तो एक काय होईल, एक 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 पहिला अगोदर तो फेस्टिवल मध्ये जाईल. फेस्टिवल झाल्यानंतर मग त्याचं काय ताकद आहे किंवा काय लेवलचा जो झालाय त्याच्यावर त्याचं भविष्य ठरतं. म्हणजे आपण आता काय हवेत गोळ्या झाडण्यात भारी नाही. त्याला चांगले पुरस्कार भेटले, चांगलं चर्चा झाली तर लवकर भेटेल. ते चर्चा नाही झाली, पुरस्कार नाही झाला तर जरा वेळ लागेल. मग असं आहे. आपण कोणत्याही यशाच्या शिखरावर जात असताना आपल्या आई वडिलांना आपल्या मुलाने यशाच्या शिखरावर जावं हे स्वप्न वाटत असतं किंवा त्यांना यशस्वी व्हावं हे वाटत असतं. खरं तर आई वडिलांची भूमिका ही मुलांच्या आयुष्यामध्ये खूप महत्वाची असते. काय आपल्या आयुष्यामध्ये काय असतेच. आता तुम्हीच सांगितलं महत्वाचे असते, परंतु सपोर्टिव्ह भूमिका ही साकारत असताना खर तर कुणाचे आई वडील गौंडी काम करतात, कुणाचे म्हणजे अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर प्रत्येकाचं आयुष्य असतं. तसं आपल्या काय आयुष्याचं काय? नाही, आई वडिलांचं कसं आहे की पहिल्यांदा मी जे म्हणजे त्यांनी कशी परिस्थितीच्या कधी अनुषंगाने विरोध केलेला नाही, त्यांनी कधी विरोध केला नाही, त्यांनी सहकार्यच केलं. आणि हे पिक्चर करत असताना केटरिंगची जी जबाबदारी असते ती सगळी माझ्या लहान वहिनीनी, आईनी, भावानी, वडिलांनी सांभाळलेली. वडिलांनी भूमिका केलेली आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे घरांच्यांनी खूप सपोर्ट आहे. मी म्हणतो घरच्यांनी, गावच्यांनी, मित्रांनी सगळ्यांनी सपोर्ट केल्यामुळे हा तयार झाला. म्हणजे ते थोडक्यात गोष्ट अशी की आपण घर बांधत असेल तर पाया जर असे जमीन जर घरची असेल तर त्याच्यावर विटा वगैरे हे जे बाहेरून आणून लावतो, सिमेंट, प्लास्टर काय असेल ते सगळ्यांचं लागतंय. तर ते गावाचा बी सपोर्ट आहे, घरचा सपोर्ट आहे आणि घरची तर कायम सपोर्ट मध्ये असते. म्हणजे आपल्या मुलाचं कोणाला वाईट व्हावं असं कधीच वाटत नाही. फक्त त्यांना भीती असते की हे होईल का नाही, एवढं नाही झालं तर मग कसं होणार पुढं. त्यामुळे ते थोडं असे कसे की आपल्याकडं गावाकडे राहून किंवा काही लोकांना ते फिल्म मेकिंग किंवा चित्रपट दुनिया ही जरा लय लांबची वाटते, आपली वाटत नाही. आता कदाचित आपल्या नागराच्या अन्नामुळे जरा आपल्याला जरा जवळची वाटायला लागली. त्यांनी एक थोडं आपल्या खुलं धारण केलं आता म्हणजे आपण आपल्याला असं वाटतं की याला अण्णांनी केलं तर आपण सहज करू शकतो. पण एवढं सोपं नाही ते सहज व्हायसारखं. पण स्वप्न बघायला काय जात नाही असं. तर ते आहे एक गोष्ट. आपण आपल्या चर्चेच्या शेवटाकडे जात असताना आपल्या ह्या सिनेसृष्टीमध्ये आदर्श कोण आहेत काय? आदर्श माझे सगळेच आहेत. म्हणजे चांगलं करतात ना ते आदर्श आहेत. मी सांगतो पहिले मला असे ज्यावेळेस मी लहान होतो त्यावेळेस मला लक्ष्मीकांत बेर्डेंचे खूप आवडायचे सिनेमे. त्यानंतर मला परत अजय देवगणचे आवडायचे. खरं तर त्या दोघांपासूनच मला वाटतं ते किडा जुळला की मला हे आपण ह्यात काहीतरी करायला पाहिजे. आणि मग ते हळूहळू गेल्यानंतर मला मग परत नवीन नवीन सिनेमे बघत जे चांगले सिनेमे ते मला आवडायला लागले. मग मी त्यांना आदर्श मानायला लागलो. परत आता अण्णाचे सिनेमा असते ते बी आदर्शच आहेत एक आपल्यासाठी. तर असं आहे. नागराज अण्णा आदर्श आहेतच म्हणायचे, कारण त्यांच्यासारखे आपल्याला जमलं तर भारीच आहे. आपले चित्रपट जर पाहिलं तर याच्या आधीचा नादर असेल की मदार असेल, हे चित्रपट सत्य परिस्थितीवर म्हणजे ज्या काय परिस्थिती घडतात त्याच्यावर हे चित्रपट आपण आधारित केलेले आहेत. परंतु आगामी चित्रपटांमध्ये म्हणा किंवा परतच्या येणाऱ्या भविष्य काळामध्ये असं प्रेरणादायक जे व्यक्तिमत्व आहे त्यांच्या आयुष्यावर काय म्हणजे प्रेरणा घेण्यासारखे काय चित्रपट आहेत? भरपूर आहेत. मला अशा बऱ्याचशा गोष्टी करायच्यात ज्या आता सांगण्यात काय अर्थ नाही. पण मी हळूहळू म्हणजे ते आगामी
ते प्रेरणादायक आज चित्रपट आहे. पाहायला मिळणार. हा आहेत. आता मी जरा थोडं असं मेन स्ट्रीमला जे सिनेमे लागतात त्या टाईप मध्ये सिनेमे करेल, म्हणजे लोकांना आवडेल सहज असे. काय असे धुवाधार असतील का फाईटचे? नाही, फाईटचे असं नाही सांगता येणार, ते कथेवरती आहे. म्हणजे आता कशी कथा, कशी त्याची मागणी, कथेची मागणी हा कशी असते? कथेला काय लागतंय असं आहे. असं आहे. हे होते मदार चित्रपटाचे दिग्दर्शक लेखक मंगेश बदर, ज्यांनी त्यांच्या ह्या आपल्या मुलाखतीमध्ये सर्व काही एक चित्रपटाच्या निर्मितीपासून, त्याच्या नावापासून किंवा त्याच्या आधीचा जो चित्रपट आहे नादर, याच्यापासूनची सर्व जे काय माहिती असेल ते पूर्णतः त्यांनी या ठिकाणी आपल्याला दिली आहे. आणि खरं तर करमाळा तालुक्यातील चित्रपट आहे मित्रांनो, पाहायला यायचं आहे. मोठ्या प्रमाणात हा चित्रपट पाहायला यायचा आहे. तारीख नोंद करून ठेवायची आहे 24 जुलै. आणि ह्याच दिवशी आपल्याला करमाळ्यातील छोटू महाराज हे जे सिनेमागृह आहे त्याचं नाव आता बदललेलं आहे चांदगुडे सिनेप्लेक्स असं त्याचं नाव झालेलं आहे. कारण की बऱ्याच जणांना ते छोटू महाराज ही माहिती आहे नाव, पण ते आता चांदगुडे म्हणून त्याचं नाव झालेलं आहे. तसं ह्या चित्रपटाला आपल्या करमाळा तालुक्यातील भूमिपुत्राचा हा चित्रपट आहे. आणि त्या व्यक्तिमत्वाचा सन्मान करणं, त्याच्या कलाकृतीला वाव देणं आणि त्याला दाद देणं हे आपल्या प्रत्येकाचं काम आहे. खरं तर आपले 50-100 रुपये हे आपण दररोज चहावर किंवा इतर काही गोष्टींवर आपण खर्च करत असतो. परंतु ज्यावेळेस आपण आपल्या भूमिपुत्राच्या सन्मानासाठी एक 50-100 किंवा 200 रुपये खर्च करण, त्यावेळेस नक्कीच मला वाटतं आपले मंगेश बदर साहेबांसारखे जे काही एक करमाळा तालुक्यातून पुढे जात आहेत, नक्कीच त्यांना प्रेरणा मिळणार आहे. त्यामुळे अवश्य ह्या चित्रपटाला करमाळा तालुक्यातून भरभरून असा येत्या 24 जुलैला सर्वांनीच प्रतिसाद द्यायचा आहे. आणि चित्रपट आता सध्या तरी करमाळा तालुक्यामध्ये रिलीज होतोय, परंतु जर हा प्रतिसाद जर नक्कीच चांगला करमाळाकरांनी दिला तर इतर ठिकाणीही हा चित्रपट रिलीज होईल. चित्रपटाला पुरस्कार मिळत आहेत. फक्त आता चित्रपटाला पुरस्कार मिळून उपयोग नाहीये, फक्त त्या चित्रपटाला आपल्या कौतुकाची थाप ही पुरस्कारापेक्षा नक्कीच मोठी असणार आहे. आणि ती कौतुकाची थाप, खरं तर कौतुकाची थाप आणि कौतुकाचा 2 शब्द हे त्या मदार चित्रपटाला नक्कीच यशाच्या उंच शिखरावर घेऊन जाणार आहेत. तर येत्या 24 जुलैला मदार चित्रपट हा सर्वांनी पाहायचा आहे. तर बदर साहेब, तुम्ही खरं तर करमाळा तालुक्यात एक भूमिपुत्र म्हणून एक चांगल्या प्रकारचा चित्रपट आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा करमाळा तालुक्याच्या मातीचं नाव खरं तर उंचावत आहात, याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. आणि येणाऱ्या आगामी चित्रपटांमध्ये सुद्धा देखील आपण अशाच प्रकारे करमाळा तालुक्याचं नाव उंचवावं. आणि करमाळा तालुक्यातील अशा प्रकारचे जे काही हिरे असे तुम्ही एक चांगल्या प्रकारे शोधून काढताय, नक्कीच त्यांना सुद्धा येणाऱ्या काळामध्ये उज्ज्वल भविष्य लाभल हीच आमच्या आशा आणि अपेक्षा आहे. आणि आपल्या पुढील चित्रपटांसाठी आमच्या संघर्ष न्यूज सोलापूरच्या मला शुभेच्छा आहेत. धन्यवाद.